भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं हे एक वाक्य आपल्या आयुष्यातील हजारो संकटांना संपवण्याची ताकद ठेवत. पण आपण स्वामींचे भक्त असूनही का घाबरतो? स्वामी आपल्याला नक्की काय सांगू इच्छितात? नित्यसेवा कशी करावी आणि स्वामींच्या संदेशांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरात सुख शांती आणेल. स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार केले, पण त्या चमत्कारपेक्षाही मोठे आहेत त्यांनी दिलेला संदेश. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात. ते केवळ अक्कलकोटमध्ये नाहीत, तर ते तुमच्या मनात चाललेल्या विचारांमध्येही आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी आपल्याला नेमका काय संदेश देतात आणि त्यांचे शब्द आजही आपल्याला कशी दिशा दाखवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर ते एक अभयवचन आहे. स्वामी म्हणतात, माणसाने परिस्थितीला घाबरण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवावा. जेव्हा तुम्ही एकटे पडता, जेव्हा जग तुमची साथ सोडते, तेव्हा स्वामी तुमच्या मागे सावलीसारखे उभे राहतात. भिवू नकोस याचा अर्थ असा नाही की संकट येणार नाहीत, तर याचा अर्थ असा आहे की त्या संकटांशी लढण्याची ताकद मी तुला देईन. एकदा एका स्वामी भक्तांकडे जेवणाच्या पंक्ती चालू होत्या. अचानक जेवण करताना तूप संपले. यजमान घाबरले. स्वामी तिथेच बसलेले होते. यजमानाने स्वामींकडे पाहिले. स्वामी म्हणाले, अरे जा, विहिरीतून पाणी आण आणि घाल याच्यात. यजमानाने स्वामींचं म्हणणं ऐकलं. ते विहिरीवर गेले आणि पाणी घेऊन आले. त्याने त्या तुपाऐवजी पाणी टाकलं आणि पाहत होतं काय चमत्कार घडला. त्या पाण्याचं तूप झालं होतं. सगळ्या शेवटच्या पंक्तीपर्यंत ते तूप पुरलं आणि नंतर थोडंसं उरलंही. असं स्वामींचे चमत्कार आहेत. स्वामींचा एक प्रसिद्ध संदेश आहे, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. स्वामींना ते भक्त आवडत नाहीत जे कष्ट न करता केवळ नशिबावर विसंबून राहतात. स्वामी सांगतात की हातपाय हलवल्याशिवाय देवही मदत करत नाही. तुमची कर्म शुद्ध ठेवा, फळाची चिंता माझ्यावर सोडा. जर तुमचे कर्म चांगले असेल तर विधात्यालाही तुमचे नशीब बदलणे भाग पडते. अजूनपर्यंत आपण स्वामींचे 2 संदेश ऐकले. आता स्वामींचा 3रा संदेश, भक्ती आणि अहंकार. भक्तीमध्ये कधीच अहंकार नसावा. स्वामींच्या दरबारात राजा असो वा रंक, सर्व सारखेच होते. स्वामी संदेश देतात की जोपर्यंत तुमच्या मनात मी पण आहे, तोपर्यंत मी तुमच्यापासून दूर आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल सर्व तुझेच आहे, त्या दिवशी मी तुमच्या हृदयात प्रकट होईन. भक्तीमध्ये नम्रता असावी, प्रदर्शन नसावे. आता आपण स्वामींचा 4था संदेश बघूया. 4था संदेश आहे, संकटात डगमगू नका, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. स्वामी म्हणतात, जो मजवरी भार टाकील त्याचा भार मी वाहीन. आपण काय करतो? आपण देवाला प्रार्थना तर करतो, पण शंकाही मनात ठेवतो. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, 100% शरणागती. तुमची अडचणी आता तुमची नाही, ती स्वामींची आहे. हा विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण जाता, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते. अशीच एकदा एक माता आपल्या मृत बाळाला स्वामींच्या चरणी घेऊन आली. तिने आपलं बाळ स्वामींच्या चरणी ठेवलं आणि ती खूप रडत होती. तिचे स्वामींवर पूर्ण विश्वास होता. स्वामींच्या दरबारात शांतता पसरली होती आणि ती माता रडत होती. स्वामींनी एकदा हळूच त्या बाळाकडे पाहिलं आणि मातेला म्हणाले, उठ, रडतेस काय? त्या बाळाला दूध पाज. आणि काय चमत्कार! ते बाळ हालचाल करू लागलं, रडू लागलं. आपल्या भक्तांसाठी स्वामींनी असे अनेक चमत्कार केले आहेत.
फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. आपले सगळं दुःख स्वामींच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. स्वामी नक्कीच त्यातून मार्ग दाखवतात. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली जेव्हा स्वामी बसायचे तेव्हा ते फक्त चमत्कार करायचे नाहीत, तर ते माणसाला जगायला शिकवायचे. आजही अनेक भक्तांना अनुभव येतो की स्वामी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत आहेत. स्वामींना नेमकं काय अपेक्षित आहे? तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोचते का? आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्वामींच्या अशा काही गुप्त संदेशाबद्दल नक्कीच माहिती मिळाली असेल. भक्तांनो, स्वामींचा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही, तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आजपासून एक संकल्प करा. कोणतेही काम करताना स्वामी माझ्यासोबत आहेत हा विचार करा. पहा तुमचे आयुष्य किती शांत आणि समृद्ध होते. तुम्हाला स्वामींचा कोणता संदेश सर्वात जास्त आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती नोंदवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोचवा, जेणेकरून कोणा एकाला तरी आज जगण्याची नवी उमेद मिळेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.